स्वराज्य उभा टाकतं ते फक्त नुसत्या जमिनीवर नाही, माणसाच्या मनामनातून, माणसाच्या मेंदूतून स्वराज्य उभा टाकतं. मन आणि मेंदू जर का प्रगल्भ झाले तर मनगटात ताकद येते आणि त्याच्या जोरावर स्वराज्य उभा टाकतं. पण त्यासाठी निष्ठावान माणसांची गरज असते. प्रतिपच्चंद्र लेखेव वर्धिष्णुर विश्ववंदिता शाहसुनो शिवशैषा मुद्रा भद्राय राजते. मित्रांनो, जय शिवराय. आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील आणि अर्थात तुमच्या माझ्या सर्वांच्यासाठी, महाराष्ट्रातल्याच नाही तर देशभरातल्या संपूर्ण जनतेसाठी अतिशय महत्वाची ठरलेली जी घटना आहे ती अर्थातच स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा, त्याचे सर्व डिटेल्स आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपल्याला मिळणार आहेत. लक्षामध्ये घ्या, हा काळ तेव्हाचा आहे की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज हे बंगळुरूहून इकडे पुण्याला आलेले होते. पुण्यामध्ये आल्याच्या नंतर पुण्याची अवस्था फारच बिकट होती. जिजाऊंनी प्रचंड प्रयत्न केले, लोकांना धीर दिला, विश्वास दिला आणि मग सगळे लोक पुन्हा एकदा पुण्यामध्ये राहू लागले. पुण्यामधला कारभार छत्रपती शिवाजी महाराज आणि अर्थात जिजाऊ यांच्या माध्यमातून व्यवस्थितपणे चालू होता. मात्र एवढ्यावरती छत्रपती शिवाजी महाराज हे समाधानी नव्हते किंवा माँसाहेब जिजाऊ सुद्धा समाधान नव्हत्या. त्याचं कारण म्हणजे काय की ही सगळी जी काही जहागीर आहे ती कुठल्या तरी सुलतानाने आपल्याला दिलेली आहे आणि आपण त्याच्या हाताखाली काम करतोय, ही जी भावना आहे ही भावना त्यांना सतत टोचत होती. महाराष्ट्र आपला, महाराष्ट्रातली जमीन आपली, महाराष्ट्रातली माणसं आपली, महाराष्ट्रातून यांच्यासाठी, शत्रूंच्यासाठी लढणारे सगळे सैनिक आपले, असं असताना सुद्धा आपण इतरांवर किती दिवस अवलंबून राहायचं, दुसऱ्यांच्याच ओंजळीनं किती दिवस पाणी प्यायचं, हा विषय समोर होता. आणि म्हणूनच या गोष्टीचा मनोमन त्यांना त्रास व्हायचा आणि मग या सगळ्या गोष्टीमध्ये बदल झाला पाहिजे या दृष्टीनेच माँसाहेब जिजाऊ शिवबाला घडवत होत्या. आणि त्यानंतरच्या घडामोडी मधली जी पहिली घटना आहे ती पहिली घटना म्हणजे स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा. आता मित्रांनो, लक्षामध्ये घ्या, स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतली तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज हे जेमतेम वयाने 15-16 वर्षाचे होते. आपल्याला माहिती आहे 1630 साली छत्रपतींचा जन्म झाला आणि 1630 नंतर 1645 म्हणजे साधारण 15 ते 16 वर्ष एवढ्या कमी वयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत मोठा धाडसी निर्णय घेतलेला होता. आता एक लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांना जे जीवन जगायला मिळालेलं होतं ते फार लक्झरियस होतं, आरामदायी होतं. आता तुम्ही म्हणाल असं कसं काय म्हणताय, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे हे आदिलशाहच्या दरबारामध्ये खूप मोठ्या पदावर होते आणि मग अशा पदावरती असताना शहाजी राजांना त्या ठिकाणी मिळणारा मान सन्मान जर लक्षामध्ये घेतला तर शिवरायांना कुठल्याही प्रकारची अडचण येण्याची शक्यता नव्हती. बरं, स्वतः शिवरायांच्या ताब्यामध्ये पुण्याची जहागीर होती. फक्त जहागीर सांभाळून सुद्धा ते व्यवस्थित जगू शकले असते, राजासारखं राहू शकले असते. मात्र त्यांना आणि अर्थात जिजाऊंना, शहाजी राजांना ह्या गोष्टी मान्य नव्हत्या. मात्र काळानुरूप त्यांना तसे निर्णय घ्यावे लागले होते. पण आता हे किती दिवस चालायचं, याच्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे, बदल झाला पाहिजे. आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या देवालयामध्ये अर्थात मंदिरामध्ये स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली, शपथ घेतली. लक्षात घ्या. आणि मग ही प्रतिज्ञा अर्थात हे जे मंदिर आहे रायरेश्वराचं देवालय, पुण्याच्या नैऋत्य दिशेला असणारं हे देवालय, त्या देवालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अर्थात त्यावेळेचा बाळ शिवबा, तर शिवबांनी मावळ प्रांतामधल्या आपल्या सवंगड्यांना जमा केलं आणि त्या पुण्याच्या नैऋत्येला असलेल्या रायरेश्वराच्या देवालयामध्ये हे सगळे जे वीरगडी होते, हे सगळे जे सवंगडी होते ते एकत्र येऊन त्या ठिकाणी सल्लामसलत करू लागले. अर्थात त्या ठिकाणी एक खलबत चालू होतं, चर्चा चालू होती. कोणती चर्चा चालू होती तर त्यावेळेला बाळ शिवबा अतिशय त्वेषाने बोलत होते. त्यांची तेजस्वी वाणी काय सांगत होती तर वडिलांची जागीर ताब्यात असताना सुद्धा गुलामगिरीपेक्षा स्वाभिमान महत्वाचा असतो
आत्मसन्मान महत्वाचा असतो आणि स्वराज्य महत्वाचं असतं आणि स्वातंत्र्याचा अंगीकार करणाऱ्या विचारधारेला मानून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सवंगड्यासोबत जे भाष्य केलं, जे बोलणं केलं, अर्थात त्याच्यामध्ये शिवराय वयानं भरपूर लहान होते पण त्यांच्या मनाची भरारी मोठी होती. त्यांनी एक मोठा घाट घातला होता, म्हणजे एक मोठा विचार त्यांनी हाती घेतलेला होता आणि त्या देवालयामध्ये जमलेल्या सवंगड्यांना, आपल्या मित्रांना, आपल्या मावळ्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणू लागले, गड्यांनो, मी आज तुम्हाला माझ्या मनातील एक गोष्ट सांगू का? आमचे वडील शहाजीराजे हे विजापूरचे सरदार आहेत. त्यांनीच आम्हाला इथल्या जहागिरीचा अधिकार दिला आहे. सर्व कसं अगदी छान चाललेलं आहे, पण गड्यांनो, मला ह्यात मुळीच आनंद नाही. सुलतानांच्या वतनदारीवर आपण संतुष्ट राहावे का? दुसऱ्याच्या ओंजळीनेच आपण पाणी प्यावे का? आपल्या चारी बाजूना अनेक परकीय राजवटी आहेत, त्यांच्यामध्ये सारखी युद्ध चालू असतात. आपली माणसं या युद्धामध्ये नाहक मरतात, कुटुंबाच्या कुटुंब देशोधडीला लागतात, आपल्या मुलखाची दुर्दान होते आणि इतकं सोसून सुद्धा आपल्या पदरी काय तर गुलामगिरी. आपण हे किती दिवस सहन करायचं? दुसऱ्यासाठी आपण किती काळ खपायचं? सांगा, तुम्हीच सांगा. वतनाच्या लोभानं आपण हे असंच चालू द्यायचं का? शिवराय आवेशाने बोलत होते. त्यांचा चेहरा रागाने लाल झाला होता. बोलता बोलता ते थांबले. त्या तरुण सवंगड्याकडे पाहू लागले. रायरेश्वराच्या गाभाऱ्यात जमलेले ते तरुण मावळे शिवरायांच्या बोलण्याने थरारून गेले. नवीच दृष्टी त्यांना मिळाली. त्यापैकी एक जण म्हणाला, बोला बाळराजे, बोला, आपला मनोदय सांगा आम्हाला. तुम्ही जे सांगाल ते करण्यासाठी आम्ही एका पायावर तयार आहोत. हो राजे, तुम्ही जे सांगाल ते आम्ही करू, आमचे प्राणही देऊ. ते सारे तेजस्वी तरुण वीर एका आवाजामध्ये बोलले. मावळ्यांच्या या शब्दांनी शिवरायांना स्फुरण चढले. एकेकाकडे पाहत ते आनंदाने म्हणाले, गड्यांनो, आपला मार्ग ठरला. आपल्या ध्येयासाठी आपण सर्वांनी झटायचे, सर्वांनी खपायचे, सर्वांनी प्राण अर्पण करायला सुद्धा तयार व्हायचे. आपले हे ध्येय म्हणजे हिंदवी स्वराज्य. तुमचे, माझे, साऱ्यांचे स्वतंत्र राज्य स्थापन करायचे. परक्यांची गुलामी आता नको. उठा, या रायरेश्वराला साक्ष ठेवून आपण प्रतिज्ञा करू. स्वराज्य स्थापनेसाठी आता आम्ही आमचं सर्वस्व वाहणार. सारं मंदिर शिवरायांच्या शब्दांनी घुमू लागलं. हिंदवी स्वराज्याच्या रूपाने हे राज्य व्हावे असे श्रींच्या मनात आहे. श्रींचे मनोरथ आपण पूर्ण करूया. शिवराय शेवटी निश्चयाने बोलले. मित्रांनो, लक्षामध्ये घ्या, श्रींच्या मनामध्ये आहे याचा अर्थ काय? माँसाहेब जिजाऊंची ही आधीपासूनचीच इच्छा होती. शहाजी राजांची सुद्धा ही आधीपासूनची इच्छा होती. आणि ती इच्छा कुठली काय आहे की आपलं स्वराज्य झालं पाहिजे, हे हिंदवी स्वराज्य व्हावं, हे तो श्रींची इच्छा आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी या स्वप्नासाठी, स्वराज्य उभा करण्यासाठी झटायचं असा निर्णय त्यावेळेला रायरेश्वराच्या देवालयामध्ये झाला. रायरेश्वराच्या देवालयातून सारे मावळे बाहेर पडले. ते स्वराज्याच्या अनाभाका म्हणजे शपथा घेऊनच. शिवरायांचं मन उचंबळून आलं. ते पुण्याला येताच तडक लाल महालात मातोश्रींकडे गेले. घडलेला प्रसंग त्यांनी जिजाबाईंना सांगितला. त्या माऊलीला धन्य धन्य वाटले. आपण मनी जे धरले ते बाळराजे पूर्ण करणार अशी आशा, असा विश्वास त्यांना वाटू लागला. अरे, कोणत्या आईला छान वाटणार नाही, कोणत्या आईला बरं वाटणार नाही की आपला मुलगा, आपण जे मनामध्ये स्वप्न पाहिलेलं आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतः झटायला तयार आहे, झगडायला तयार आहे. आणि ही बाब जाणल्याबरोबरच माँसाहेब जिजाऊ अत्यंत खुश झाल्या. त्यांच्या चेहऱ्यावरती समाधान आलं. शिवराय आपल्या नव्या उद्योगाला लागले. मावळ्यांना घेऊन ते तलवारीचे हात करू लागले. घोडदौड करावी, डोंगरातील आडमार्ग शोधावे, खिंडी शोधाव्या, चोरवाटा शोधाव्या, भुयारे शोधावी. शत्रूंच्या किल्ल्याचा खडानखडा अभ्यास शिवरायांनी करायला सुरुवात केली. आता एकदा तर टार्गेट ठरलं ना. काय टार्गेट ठरलंय की आता जे लढायचंय आपल्याला ते स्वराज्यासाठी लढायचंय. आता जे जगायचंय आपल्याला ते आपल्या लोकांच्यासाठी जगायचंय. खूप मोठं स्वराज्य उभा करायचंय, आपलं राज्य उभा करायचंय. मी किंवा मला गादीवर बसायचंय म्हणून हे करायचं नाही, तर इतर लोकांची गुलामगिरी करण्यापेक्षा आत्मसन्मानासाठी आणि स्वराज्यासाठी हे सगळं करायचं आहे. या सगळ्या लोकांचं राज्य, आपल्या लोकांचं राज्य म्हणजे ते स्वराज्य, असा विश्वास शिवरायांनी मनात सगळ्यांच्या निर्माण केला. आणि ते थांबले नाहीत.
तलवारीचा सराव चालू झाला, घोडदौडीचा सराव चालू झाला, शत्रूंच्या किल्ल्यांची बारकाईने शिवराय म्हणजे पाहणी करू लागले, सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यामध्ये ते घुमू लागले, फिरू लागले, निरीक्षण करू लागले आणि त्याचबरोबर शत्रूची ठाणी शोधायचे, शत्रूच्या फौजा शोधायच्या आणि दारू गोळा कुठे ठेवलेला असेल, चोरवाटा कुठे असतील, पळवाटा कुठे असतील, भुयार कुठे असेल, या सगळ्या गोष्टीचा शिवराय बारकाईने अभ्यास करू लागले. मित्रांनो, कोणतीही गोष्ट साध्य जर करायची असेल ना तर त्याच्यासाठी वेळ द्यावा लागतो, तिचा बारकाईने अभ्यास करावा लागतो. महाराजांनी स्वतः सर्वांच्या समोर राहून या प्रत्येक गोष्टीचा बारीक अभ्यास केलेला होता. एक लक्षात घ्या, महाराजांच्या मनात जर आलं असतं ना तर त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज अगदी व्यवस्थित जगू शकले असते. आपल्याला माहिती आहे, आपले वडील कुठल्या तरी ऑफिसामध्ये एखादी अधिकारी म्हणून असतील तर त्यावेळेला आपल्याला कितीतरी भारी वाटतं. मग एक लक्षात घ्या, शिवरायांचे वडील शहाजीराजे तर खूप मोठ्या पदावर होते आदिलशाच्या दरबारामध्ये, त्यांनाही खूप भारी वाटायला पाहिजे होतं, मात्र ते त्यामध्ये रमले नाहीत. दुसरा पर्याय काय होता, स्वतःची जहागीर व्यवस्थित सांभाळले असते तरी सुद्धा महाराजांचा व्यवस्थित जीवन म्हणजे गेलं असतं, ते व्यवस्थित जगू शकले असते. पण नाही, त्यांनी मार्ग निवडला, खडतर मार्ग निवडला. मात्र या मार्गातून आपली जनता, आपली रयत सुखी होणार होती, हे लक्षामध्ये घ्या. समुद्राला भरती यावी तसं सगळ्या हालचालींना उधाण आलं आणि मावळामध्ये माणसांची जमवाजमव करायला शिवरायांनी सुरुवात केली. एक लक्षात घ्या, स्वराज्य उभा टाकतं ते फक्त नुसत्या जमिनीवर नाही, माणसाच्या मनामनातून, माणसाच्या मेंदूतून स्वराज्य उभा टाकतं. मन आणि मेंदू जर का प्रगल्भ झाले तर मनगटात ताकद येते आणि त्याच्या जोरावर स्वराज्य उभा टाकतं. पण त्यासाठी निष्ठावान माणसांची गरज असते आणि शिवरायांनी माणसांची जमवाजमव करायला सुरुवात केली. 12 मावळामध्ये ठिकठिकाणी काही देशमुख मंडळी आपले वतन सांभाळत बसले होते. त्यांना आपल्या वतनाचा विलक्षण लोभ होता, म्हणजे आपलं वतनच त्यांना आवडायचं. सुलतानांनी किंवा इतर राजांनी त्यांना जी जहागीर दिली होती ना, जे वतन दिलं होतं ना, त्याच्यातच ते खुश होते. त्यांना आपल्या वतनाचा लोभ होता, वतनासाठी ते एकमेकांमध्ये भांडायचे. या भांडणात मात्र मराठ्यांची शक्ती विनाकारण वाया जायची, हे शिवरायांनी ओळखलं. आणि ही बाब ओळखल्याच्या नंतर या गोष्टीला आळा घालण्यासाठी स्वतः शिवाजी महाराज 12 मावळातील सर्व लोकांना, देशमुखांना, वतनदारांना, जहागीरदारांना समजावून सांगू लागले की स्वराज्य हे कसं महत्वाचं आहे, हे पटवून देऊ लागले. आणि मग त्यापैकी काही जणांना हा विचार आवडला, ते महाराजांच्या सोबत आले. पण काही जणांना हा विचार पटला नाही, ते महाराजांच्या अगदी विरोधामध्ये उभा टाकले. महाराजांनी त्यांनाही समजावून सांगितलं. ज्यांना समजावून सांगून पण समजलं नाही त्यांना महाराजांनी समज देऊन सांगितलं आणि वटणीवर आणलं. लक्षात घ्या, अशा पद्धतीने महाराजांनी स्वराज्यासाठी माणसांची जमवाजमव केली. आणि या माणसांची जमवाजमव करत असताना मावळ खोऱ्यामधले झुंजारराव मरळ, हैबतराव शिळमकर, बाजी पासलकर, विठोजी सितोळे, जेधे, पायगुडे, बांदल इत्यादी देशमुख मंडळी शिवरायांचा शब्द मानू लागली. मावळामध्ये स्वराज्याची घोडदौड सुरू झाली. मित्रांनो, एक लक्षामध्ये घ्या, हे स्वराज्य स्थापन करीत असताना अतिशय महत्वाची घटना ती म्हणजे शिवरायांची राजमुद्रा. शिवरायांच्या नावाने जहागिरीचा कारभार सुरू झाला होता. शहाजी राजांनी शिवरायांची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली होती आणि ही राजमुद्रा अर्थात संस्कृत भाषेमध्ये होती. शहाजी राजे स्वतः संस्कृत भाषेचे गाढे पंडित होते. शिवरायांची राजमुद्रा, राजमुद्रा म्हणजे काय असतं, आता आपल्याकडे सुद्धा रुपया हे चलन आहे की नाही, पैशामध्ये आपण रुपया हे आपलं चलन मानतो आणि त्याच्यावरती उल्लेख केलेला आहे. बघा काय उल्लेख केलेला आहे, सत्यमेव जयते, म्हणजे नेहमी सत्याचा विजय होतो, असा संदेश आपल्या राजमुद्रेवरून जातो. लक्षात घ्या. मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये जी राजमुद्रा निर्माण केली गेली ती संस्कृत भाषेमध्ये, तिच्यावरती संदेश छापला होता. मुद्रा कशाला लागते रे, पैसे कशासाठी लागत असतात, व्यवहारासाठी लागतात. आता त्या काळामध्ये काय फेसबुक नाही, व्हॉट्सअप नाही, इंस्टाग्राम नाही, कुठलाही विषय नाही. मग महाराजांचा जो उद्देश आहे तो सर्व जनतेपर्यंत कसा पोहोचणार,
आणि जो काही उद्देश आहे, विचार आहे, तो चिरकाळ कसा काय टिकणार, तर त्यासाठी पैशावरच त्यांनी तो संदेश छापला होता, शहाजी राजांनी छापला होता. अर्थात काय संदेश दिलेला होता, तर लक्षात घ्या, संस्कृत भाषेमधला तो संदेश आपण सर्वांनी त्याचा अर्थ व्यवस्थित समजून घेणं अत्यावश्यक आहे. काय सांगितलेले राजमुद्रा, प्रतिपच्चंद्र लेखेव वर्धिष्णुर विश्ववंदिता शाह सुनो शिवशैषा मुद्रा भद्राय राजते. संस्कृत मध्ये असलेली ही राजमुद्रा मी परत एकदा रिपीट करतोय. प्रतिपच्चंद्र लेखेव वर्धिष्णुर विश्ववंदिता शाह सुनो शिवशैषा मुद्रा भद्राय राजते. अर्थात प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी आणि साऱ्या विश्वाला वंद्य अशी ठरणारी शहाजी राजांचा पुत्र शिवाजी राजे यांची राजमुद्रा लोकांच्या कल्याणासाठी आहे अशी सांगणारी ती राजमुद्रा शहाजी राजांनी छापून दिली. आणि याच्यावरूनच कळतंय की स्वराज्य स्थापनेचा नेमका उद्देश काय, कशासाठी महाराजांना स्वराज्य स्थापन करायचं होतं. स्वराज्य हे लोकांच्या कल्याणासाठी स्थापन करायचं होतं. कशासाठी, लोकांच्या कल्याणासाठी स्थापन करायचं होतं. लक्षात घ्या, त्या काळामध्ये राजमुद्रा बहुतेक वेळा तर फारसी भाषेमध्ये छापलेल्या असायच्या, तर महाराजांची मुद्रा ही संस्कृत भाषेमध्ये होती. त्याचं कारण काय, जसं आपलं स्वराज्य हवं तशी आपली भाषा सुद्धा हवी आणि त्याच पद्धतीनं आपल्या स्वभाषेमध्ये आपला स्वधर्म जगण्यासाठी, आपला स्वधर्म जपण्यासाठी आपली स्वतंत्र राजमुद्रा हवी. आणि म्हणूनच त्यावेळेला शहाजी राजांनी संस्कृत भाषेमध्ये ही राजमुद्रा छापली. त्याबरोबरच आपल्या धर्माचा आदर करत असताना दुसऱ्या धर्माचा द्वेष सुद्धा करायला नको. शिवरायांनी आपला कारभार लोककल्याणासाठी सुरू केला आहे हे साऱ्या महाराष्ट्राच्या अर्थात मावळ्यांच्या लक्षामध्ये आले आणि हे सर्व मावळे शिवरायांच्या सोबत उभा टाकले. मित्रांनो, लक्षामध्ये घ्या, स्वराज्य स्थापनेची ही प्रतिज्ञा, आपल्या भाषेमध्ये कमिटमेंट, अतिशय महत्वाचं ठरलं. या मावळ्यांमध्ये स्फुरण चढलं, संपूर्ण शक्ती शिवरायांच्या सोबत उभा टाकली आणि पुढे महाराजांनी हे स्वराज्य खूप मोठ्या प्रमाणावरती त्याचा विस्तार केला. तो विस्तार आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत. आजचा हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असणार आहे. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, छत्रपती शिवाजी महाराज की जय.